मिनिस्टरान स्टेटमेंट केला की गोंयाक न्यूक्लियर प्लांट सेटअप करतले फॉर एनर्जी आनी हाजे खातीर तुमची रिएक्शन कितें हाजेर? म्हाका दिसता युनियन मिनिस्टरान काडली जीब लायली ताळ्याक अशें हे खूब मंत्र्यांची जी प्रथा आसा ती फॉलो केल्या. कसलोच विचार हाजेर करूंक ना आनी कोणा बरोबर डिस्कशन करूंक ना. हांवें आयकलां ते भशेन जेन्ना हे सांगलें, जेन्ना बाब खट्टर उलयलो तेन्ना ताणें म्हणलें की गोंयांत इलेक्ट्रिसिटी आपूण कांय प्रोड्यूस करीत ना. म्हणटकच तुमी कितें करूंक शकता? थर्मल करूंक शकता. सो थर्मल ना म्हूण सांगलें ताणें. थर्मल ना मागीर न्युक्लियर म्हूण सांगलें. सो अशी इजी अशी कॅव्हेलियर मेथड म्हणून जो आहा पळय, कॅव्हेलियर स्टायल तुजी, अशें ओगीच विचार करनासतना उलोवप, तसलो म्हाका दिसता हो विशय जाल्लो आहा. हाजेर विचार कित्याक जावंक जाय? एक म्हणल्यार सरकारान हाजेर डीपली विचार करूंक जाय. फक्त राज्यांक सांगलें की आयदर तुमी थर्मल ओ तुमी न्युक्लियर पावर करची, हाजे खातीर मंत्री हांगा आयलो आनी उलयलो अशें जायना. गोंय म्हणटा तें एक टुरिझम हब आसा आनी टुरिझम हबान ताजेर खूब म्हणल्यार इम्प्लिकेशन्स आहा. एक म्हणल्यार कितें की न्युक्लियर पावर जर तूं प्रोड्यूस करतलो जाल्यार इट बिकम्स हाय रिस्क इन्फ्रास्ट्रक्चर. आणि जरी हाय रिस्क इन्फ्रास्ट्रक्चर आसा थंय डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टम फूल प्रूफ आसपाक जाय. गोंयांत डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टम कंप्लीट फेल जाल्लो आहा. हें खंय दाखोवन दिलां? जुवारीन टँकिंगान अंडरग्रावंड ऑयल लीक जाली, मागीर बर्जर पेंट फॅक्टरीचो उजो पेटलो. अशें खूब कडेन आमी इन द रिसंट पास्ट वी हॅव सीन एम्युनिशन ते बेतलान तुमचे ठोव जाली. हें सगळें पळयल्यार आमी कितें दिसता की आमचो डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टम गोंयांत फेल जाल्लो आहा. अशा हातूंत ऑन सायट एंड ऑफ सायट डिझास्टर मॅनेजमेंट प्रोटोकॉल्स म्हणून जे आसपाक जाय ते गोंयांत ना. आनी ताजे खातीर न्युक्लियर पावर करपाक, न्युक्लियर पावराचो इन्फ्रास्ट्रक्चर घालपाक आमी केपेबल नात. हें क्लियर आसा. आतां न्युक्लियर पावर हाका एडवांटेजीसूय आसात, पूण डिसएडवांटेज जर आमी पळयले जाल्यार एक की इट इज हाय इनिशियल कॉस्ट. आतां ते तूं कितें म्हणटलो की सेंटर खंयच्यान तरी म्हणटले, पूण सेफ्टी कन्सर्न्स, न्युक्लियर एक्सिडंट्स म्हणून जाल्या. शेर्नोबिल म्हणटे रशिया इज द सुपर पॉवर ऑफ द वर्ल्ड, थंय हें जाल्लें आहा. जपानाक जाल्लें आहा. सो अशें जर जालें जाल्यार पब्लीक हेल्थ आनी एनवायरमेंटाक एक व्हडलो इश्यू जाता. दुसरो म्हणल्यार रेडिओ एक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट. रेडिओ एक्टिव्ह वेस्ट म्हणून जो जाता ताका डिस्पोज करप, हँडलिंग एंड डिस्पोजल ऑफ न्युक्लियर वेस्ट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स इश्यू. हाका लॉंग टर्म सोल्युशन जाय पडटात एनवायरमेंटल कॉन्टॅमिनेशन प्रिव्हेंट करपाक. तिसरें म्हणल्यार लोकांक डिव्हलपमेंट बाय कन्सेंट म्हणटा जावंक जाय. लोकांक पयलीं विचारूंक जाय. लोकांक विचारूंक ना कांय ना, आमचे कडेन मेजॉरिटी आहा, आमी जाय ते करतले, असलें जावंक शकना. कित्याक न्युक्लियर फॅसिलिटीक ओपोजिशन लोकांचे जर पयलें आयलें जाल्यार तें घातक जातलें आनी हें गोंयांत तें जावपाचेंच आहा. आनी हें जावप कित्याक गरजेचें? कित्याक लूक एट द सायज ऑफ गोवा. गोवा इज अ स्मॉल स्टेट. अशें स्मॉल स्टेट आनी चड करून टुरिझम ओरिएंटेड स्टेट. थंय जर तुवें लिकेज जाली, रेडिओ एक्टिव्ह मटेरियलाची लिकेज जाली जाल्यार तूं टुरिझम पयलीं काबार करतलो. सो गोंयचे जी म्हणल्यार इकॉनॉमीक आमचो बॅकबोन आहा तोच तूं चेंज करतलो. दुसरें म्हणल्यार एनवायरमेंटल सेन्सिटिव्हिटी. एनवायरमेंटल सेन्सिटिव्हिटी म्हणल्यार कितें की गोंयांत अशें दरेक जागो जो आहा, दरेक गांव आहा थंय रीच बायोडायवर्सिटी आहा. वेस्टर्न घाट्स आहात आनी कितें आहा, खाजनां आसात. सो अशे जाग्यांनी एनवायरमेंटल इम्पॅक्ट जो आसा फॉर न्युक्लियर पावर प्रोजेक्ट इज अ इश्यू. तिसरें म्हणटा ती लँड अवेलेबिलिटी. लँड खंय आहा आमचे कडेन? ल्हान प्रदेश. चवथो म्हणटा ऑल्टरनेटिव्ह एनर्जी पोटेन्शियल आहा. आमकां इतिहास आहा पोर्तुगाला कडच्यान. आमचे खूब जाण आनी इन्क्लुडींग आमचो देशाचो प्रायम मिनिस्टर ताणें म्हणलें आहा विवा पोर्तुगाल म्हणून. विवा पोर्तुगाल म्हणटना आमी चिंतपाक जाय की आज पोर्तुगाल आनी स्पेन सोलर पॉवर आनी विंड पॉवराचेर सर्वायव जातात आनी दे इवन सेल दीस पॉवर. गोंयांत 20,000 हेक्टर जमीन पडन ना जी एक्चुअली कल्टिवेट जावंक जाय. एग्रीकल्चर डिपार्टमेंट हेज फेल्ड टू डू कम्युनिटी फार्मिंग विच आय हॅड स्टार्टेड. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग लॉ वचून ताणें हाडूंक ना. करा मरे तांचे सोलर फार्म्स तरी करा. ते कित्याक करूंक सोदना? सो इट इज बेटर पॉवर, ग्रीन पॉवर. सो
म्हाका दिसता की चड करून आनी आतां पयर गेल्लो जावपाचें आशिल्लें सो गेल्लो जावपाचें आशिल्लें तेन्ना तो न्युक्लियर पावर हांगा घालप म्हणल्यार तुवें तुजें टार्गेट करून घेवप गोंयांक बशिल्ले कडेन तूं विकतें दुयेंस घेता आनी गोंयांक टार्गेट करून घेता कोणाचें टार्गेट ऑफ द एनिमी कंट्री नॉट ओन्ली एनिमी कंट्री टेररिस्ट ऑल्सो टेररिस्टूय करतले आनी अशें केन्ना जाता तेन्ना कोलॅटरल रिस्क म्हणटा ती खूब जाता आनी मिलिटरी इन्स्टॉलेशन सायडीन आसा हांगा INS हंजा हांगा सिग्नल ट्रेनिंग सेंटरां आसा थंय कितेंय जर चुकलें और थंयचो डंपाक जर कितें अटॅक जालो जाल्यार ते डंपा वयल्यान ह्या न्युक्लियर रिएक्टराचेर जो इफेक्ट जातलो ताजोय विचार करपाची गरज आहा सो सरकारान हाजेर डीपली विचारूच करूंक ना आनी ओगीच एक स्टेटमेंट काडून एक कितें बॉल घालूंक जाय म्हणून बॉल घाल्लो आहा अशें म्हाका दिसता सरकारा कडेन कांयच हें ना इव्हॅक्युएशन चॅलेंजीस आहा थंय कितेंय जालें जाल्यार इव्हॅक्युएट करूंक जाय सरकारा कडेन कॅपॅसिटी आसा गोंयान इव्हॅक्युएट ते करूंक शकता सो इमर्जन्सी प्रिपेरेडनेस जाग्यार ना जिओ पॉलिटिकल इम्प्लिकेशन म्हणजे कितें आज मेरेन गोंय कितें म्हणून वळखताले एज अ टुरिझम हब आतां हांगा तूं एक यू आर मेकिंग इट लूक मिनी कायगा सायडीन कर्नाटकान कायगा आहा पळय हांगा आनी कित्याक जाय तें आनी व्हडले व्हडले प्रदेश तुमचे कडेन आहा सो गोवा गव्हर्मेंट एक्चुअली हॅज नॉट गॉट एनी विजन नॉर हॅज इट अप्लायड इट्स मायंड बिफोर दे गॉट अ युनियन मिनिस्टर डबल इंजिन सरकार म्हणटा पळय ते डबल इंजिनांचे कंप्लीट मॅस आणि लॅक ऑफ कोहिजन बिटवीन द डबल इंजिन्स बिटवीन बोथ द इंजिन्स इज एक्सपोज बाय मिस्टर खट्टर स्टेटमेंट तांणी सगळ्यांनी ताका वेलकम केलो तांकां खबर आशिल्लें तो उलोवपाचो आहा म्हणून आनी खबर आशिल्लें जाल्यार एसेंब्लीन डिस्कशनाक कित्याक हाडूंक ना की आमी न्युक्लियर पावर हाडूंक सोदता बीग इशू हाजेर न्युक्लियर डील म्हणटा तेजेर वोटींग जालें मरे आनी बीजेपीन कोणा सायडीन वोट मारिल्लो तेन्ना न्युक्लियर डील जेन्ना जाली तेन्ना बीजेपीन कितें म्हणून मत मारिल्लें न्युक्लियर डील नाका म्हणून मत मारिल्लें काँग्रेसीन ती न्युक्लियर डील पास केल्ली आनी हें तुमी येदे व्हडलें हांगा हाडूंक सोदता लोकप्रतिनिधींक कॉन्फिडन्सान घेनासतनाच करूंक सोदता हें कशें जातलें सो एक तांकां समजूंक जाय सरकाराक की गोंयांत लोकशाय जिती आसा आनी लोकांक विचारून येदे व्हडले कितें स्टेप घेवंक जाय आज मेरेन ते स्टेप घेतात ते पयलीं स्टेप घेतात आनी मागीर ते विचार करूंक लागतात की बाबा हें केलें काय सारकें काय म्हणून तशें जावंक जायना वी आर एट द कस्प ऑफ अ बीग स्टेप ऑफ अ ट्रान्झिशन अँड इन दीस ट्रान्झिशन वी कॅनॉट मेक मिस्टेक्स सो ताजे खातीर सरकारान ताजेर विचार करूंक जाय सारको विचार करून डिस्कशन करून डीप थॉट करून फुडें वचपाक जाय एट द सेम टायम आय विल ऑल्सो टेल यू दॅट देर आर एडवांटेजीस ऑफ अ न्युक्लियर प्लांट ऑल्सो पॉवर सप्लाय रिलायबल आसता ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स लो असतात हाय एनर्जी डेन्सिटी म्हणटा ती आसा सो दीज आर ऑल बेनिफिट्स ऑफ हॅव्हिंग न्युक्लियर पॉवर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटूय जावंक शकता सो हे बेनिफिट्स आसूंक शकता पूण डिसएडवांटेजीस ज्यो आहा त्यो खूब आसात आनी सारक्यो दिश्टी पडटात आनी गोंयच्या लोकांक उचांबळ करपाक आनी एक सरकार चान्स दिता सो तांणी ताजेर विचार करूंक जाय लोकांक कॉन्फिडन्सान घेवंक जाय आनी मागीरूच ताजेर फुडें पावल मारूंक जाय